Solve this numerical. An army truck of mass 5 tons has tractive resistance of 150 Newton per ton. Find the power required to propel the truck at a uniform speed of 36 km per hour. आता याच्यामध्ये 3 केसेस दिलेले आहेत. ठीक आहे. केस 1 काय म्हणतं आहे, अप अँड इन्क्लाइन ऑफ 1/100. केस 2 म्हणते ऑन अ लेवल ट्रॅक आणि केस 3 म्हणते डाऊन अँड इन्क्लाइन 1/100. ठीक आहे. पहिले तिन्ही केसेस समजून घ्या आणि डेटा काय दिलेले ते समजून घ्या. आर्मी ट्रक ऑफ मास 5 टन, त्या ट्रकचं मास दिलेलं आहे 5 टन. ॲज अ ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. ठीक आहे. आधीच्या न्यूमरिकलमध्ये जसं आहे फ्रिक्शनल रेजिस्टन्स होतं, इथे त्याला ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स शब्द वापरला आहे. आपण TRनी काहीतरी डिनोट करू. ते दिलं आहे 150 न्यूटन पर टन. ठीक आहे. 150 न्यूटन पर टन याचा मिनिंग काय होतो, एका टनासाठी ते 150 न्यूटन आहे. आपलं ट्रकचं वेट आहे 5 टन. ठीक आहे. फाइंड द पॉवर रिक्वायर्ड टू प्रोपेल द ट्रक ॲट अ युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे. स्पीड दिलेली युनिफॉर्म 36 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. अगेन याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करूयात. सो 36 × 5/18. 36 × 5/18 ते 10 मीटर पर सेकंड. ओके, 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्याच्यानंतर आता केस 1 काय म्हणत आहे, अप अँड इन्क्लाइन 1/100. याचा अर्थ काय की हा स्लोप दिलेला आहे. ठीक आहे. हा स्लोप दिलेला आहे इथे. आता 1/100चा अर्थ काय होतो की जर आपण 100 मीटर हॉरिझॉन्टल मूव्ह झालो तर आपण 1 मीटर व्हर्टिकल मूव्ह होतो. आणि इथे अप अँड इन्क्लाइन म्हटलं आहे म्हणजे ही बॉडी अप मूव्ह होती आहे. केस बी काय म्हटलं आहे, ऑन अ लेवल ट्रॅक. ट्रॅक जो आहे तो लेवल आहे आणि केस ही बी आहे. ठीक आहे. आणि सी काय म्हणतं आहे, डाऊन अँड इन्क्लाइन 1/100. स्लोप सेमच आहे. स्लोप सेमच आहे 1/100. पण ह्या केसमध्ये ती ट्रक जी आहे, आर्मी ट्रक जी आहे ती इथे डाऊनवर्ड मूव्ह होती, इथे डाऊनवर्ड मूव्ह होती. ठीक आहे. आता एक केससाठी आपण सॉल्व करूया. सगळ्यात पहिले टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स काढून घेऊ. ठीक आहे. टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, सो दॅट विल बी इक्वल टू. ठीक आहे. परत सिम्पल लॉजिक. एका टनासाठी 150 न्यूटन आहे, 5 टनासाठी किती, सो दॅट विल बी 5 × 150. ठीक आहे. 5 × 150 म्हणजेच ते किती येतं, 750 न्यूटन. ठीक, 750 न्यूटन. 15×75 750 न्यूटन. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या की स्लोप जो आहे 1/100. आता इथं वेटला जर आपण रिझॉल्व करू तर हा काय येईल आपला W sin θ आणि एक हा W cos θ. पण इथं sin θ जर आपण बघितलं समजा हा अँगल θ, इथं अँगल θ. सो ठीक आहे. sin θ जो आहे तो खूप स्मॉल येतो. sin θ जो आहे तो खूप स्मॉल येतो. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट त्या sin θ ऐवजी इथं 1/100 हीच व्हॅल्यू घेतो. sin θ जी आहे किंवा tan θ जी आहे 1/100. ठीक आहे. sin θ, tan θ, cos θ तिन्हीची व्हॅल्यू जी आहे ती 1/100 एवढीच घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तिन्हीची लागणार नाही, आपल्याला फक्त sin θ लागेल. त्याची डायरेक्ट 1/100 म्हणजे जेवढा स्लोप दिलेला आहे तेवढी व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे डायरेक्ट 0.01. ठीक आहे. एवढी व्हॅल्यू इथे घ्यायची आहे. ठीक आहे. टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जे आहे ते येणार आहे 750 न्यूटन. ठीक आहे. आता याच्यानंतर आता आपण केस 1साठी सॉल्व करतो आहे. केस 1साठी सॉल्व करतो आहे. मग टोटल रेजिस्टिंग फोर्स जो आहे तो आपला हा येणार आहे. ठीक आहे. ही बॉडी जी आहे अप अँड इन्क्लाइन म्हटलं आहे केस 1साठी जे आहे, पॉवर रिक्वायर्ड टू प्रोपेल द ट्रक अप अँड इन्क्लाइन, ते वरती जाणार आहे. म्हणजे इथे हा फ्रिक्शनल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स आणि हे W sin θ हे दोन्ही त्या टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्समध्ये येतील. देअरफॉर टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स इक्वल टू म्हणजे हा 750 आपण काढलेला प्लस त्या वेटचा कंपोनंट W sin θ. आता W किती घ्यायचं आपल्याला, 5 टन्स घ्यायचं आहे म्हणजेच 5000 kg. ठीक आहे. 5 टन्स म्हणजेच 5000 kg. सो प्लस 5000 × 9.8. ओके, 5000 × 9.8 इंटू स्लोप 1/100. 1/100 लिहा किंवा 0.01 लिहा. इट इज वन अँड सेम. याला सॉल्व केलं आन्सर जे आहे तुम्हाला, आता ही जी एवढी टर्म आहे याचं आन्सर येतं 490 न्यूटन आणि टोटल ते येतं 1240 न्यूटन. तर हा एवढा फोर्स लागणार आहे पहिल्या केससाठी.
म्हणजेच पॉवर किती लागणार आहे, अगेन लाईक द प्रिवियस न्यूमरिकल, power is equal to force into velocity, power is equal to force into velocity, so that will be equal to 1240 multiplied by velocity 10, so that will be 12400 आणि युनिट जे आहे त्याचं ते येणार आहे न्यूटन मीटर पर सेकंद. ठीक आहे, न्यूटन मीटर पर सेकंद म्हणजे त्याला आपण लिहू शकतो 12.4 किलो न्यूटन मीटर पर सेकंद किंवा 12.4 किलोवॅट, 12.4 किलोवॅट किंवा 12.4 किलो जूल पर सेकंड. ठीक आहे, हे झालं आन्सर केस एसाठी. हे केस एसाठीचं आन्सर झालं. आता केस बीसाठी, बीला काय म्हटलं, लेवल ट्रॅक. आता लेवल ट्रॅक असल्यामुळे काय होईल, ट्रॅक लेवल आहे त्याच्यामुळे इथं फक्त फ्रिक्शनल रेजिस्टन्सच लागेल. या वेटचा जो कंपोनंट होता तो इथं लागणारच नाही, म्हणजे इथं हा जो कंपोनंट तो लागणारच नाही. म्हणजे केस बीसाठी फक्त 750 न्यूटनचा फोर्स लागेल. म्हणजेच डायरेक्टली पॉवर फॉर सेकंड केस, सो दॅट विल बी 750 फोर्स मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी 10, म्हणजेच ते येईल 7500 न्यूटन मीटर पर सेकंद किंवा 7.5 किलो न्यूटन मीटर पर सेकंद किंवा 7.5 जूल पर सेकंद किंवा 7.5 किलोवॅट, 7.5 किलोवॅट. ठीक आहे, केस बीसाठी आन्सर झालं 7.5 किलोवॅट. आता केस सीसाठी काय आहे, ती डाऊन आहे, इन्क्लाइन. याचा अर्थ काय होईल की इथे हे रेजिस्टन्स ड्यू टू इन्क्लिनेशन जे आहे ते इथे निगेटिव्ह येईल, कारण ते त्याच्या इथे खाली चाललं आहे ना, आणि हा बॉडी खाली मूव होणार तर हा फ्रिक्शनल वरती चालला आहे. या केसमध्ये काय आहे की बॉडी अप मूव होते म्हणजे हा फ्रिक्शनल डाऊन आणि हे डाऊन, म्हणून इथे दोन्ही जे आहे ते मायनस मायनस घेतले. आणि इथे कसं आहे की बॉडी डाऊन मूव होणार आहे, बॉडी डाऊन म्हणजे वेटचा कंपोनंट इथं पॉझिटिव्ह येईल आणि हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो अपवर्ड लागेल. म्हणजे तिथे काय होईल, ते ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स मायनस दिस. ठीक आहे, म्हणजे वेटचा कंपोनंट. ठीक आहे, फॉर द थर्ड केस. ठीक आहे, फॉर द थर्ड केस. सो फॉर द केस सी, सो दॅट विल बी नेट रेजिस्टिंग फोर्स काय येईल मग, और किंवा नेट टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स काय येणार इथं, तर ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स मायनस रेजिस्टन्स ड्यू टू इन्क्लिनेशन, कारण ते मोशनच्या अपोजिट सेम डायरेक्शनमध्ये ना. ठीक आहे, म्हणजे हा रेजिस्टिव्ह फोर्स आहे, म्हणजे हा इकडे पॉझिटिव्ह आपण घेतो तर हा निगेटिव्ह घेतला. ठीक आहे, म्हणजे इथे काय येईल ते 750 हां, हां ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स मायनस रेजिस्टन्स ड्यू टू इन्क्लिनेशन, मायनस रेजिस्टन्स ड्यू टू इन्क्लिनेशन. तर इथे इन्क्लिनेशननी रेजिस्टन्स तेवढंच येणार आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू तीच येणार 500,000 इंटू 9.81 इंटू 1/100, 5000 इंटू 9.81 इंटू 1/100 म्हणजे 750 मायनस 490. ओके, 750 मायनस 490 म्हणजे सॉल्व तुम्ही केलं तर आन्सर जे 2600 न्यूटन मीटर पर सेकंद किंवा 2.6 किलो जूल पर सेकंद किंवा 2.6 किलोवॅट. ठीक आहे, अगेन लॉजिकनुसार आहे बघा, जेव्हा अप मूव होतं आहे सगळ्यात जास्त इथे जो आहे तो पॉवर लागतो आहे. ठीक आहे, 12.4चं. जेव्हा लेवल ट्रॅकवर आहे तेव्हा मीडियम पॉवर लागतं आणि जेव्हा डाऊन इन्क्लाइन सगळ्यात कमी पॉवर लागते. ठीक आहे, आलं लक्षात.